remember when I met you. Everything was so new, exciting. Nobody would come across our road. Everything was so liberating, so great. And we were just so happy. Everything seemed so incredible, amazing, new. Come on, let's do this. बॅक टू माय चॅनल गाईज. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि आता मी परत आरती आहे माझ्यासोबत आणि श्रेयश आणि रोहित आहेत. आम्ही चौघंजण आता चाललो आहे कर्नाळा फोर्टला. तर आता ते दोघं पेट्रोल टाकायला गेलेत. आम्ही थांबलो इथं त्यांची वाट बघतोय. तुम्हाला आता पुढे सिनेमॅटिक शॉट दाखवतो. That's how I feel. I dream all night and day. Could you give us a chance if you mind? And I deserve it, please, one last time. Could you give us a chance? We'll be so fine. I hope one day, somehow, I always will meet again. Cause I've been wondering why we still play as we were friends. I hope somehow, I always will meet again. It's time to care. We should just share love one day. Mine, mine, mine. तर आज शिवजयंती असल्यामुळे हे सर्व शिवभक्त आज एक ज्योत घेऊन प्रत्येक किल्ल्यावरती जात होते आणि किल्ल्याच्या पायथ्याचं पूजन करत होते. हे मी पहिल्यांदाच बघितलं, त्यामुळे खूप भारी वाटलं. हाय गाईज. तर आत्ता एंट्री भेटली तिथे. आज शिवजयंती असल्यामुळे तिथे खूप गर्दी होती. तुम्ही आता मागच्या शॉटमध्ये बघितलंच असेल. भरपूर जण ते ज्योत वगैरे घेऊन आलेले, त्यामुळे थोडासा टाईम लागला तिकीट वगैरे भेटायला. आणि नंतर इथं चेकिंग पण होते. तर मग जर कॅमेरा वगैरे आणला असला तर मग त्याचे वेगळे चार्जेस आहेत. ते तुम्हाला मागच्या शॉटमध्ये तुम्हाला एका क्लिपमध्ये दिसलंच असेल किती रुपये ते घेतात. गाईज, मी तुम्हाला बोललो तसं इथं वेगवेगळे पक्षी बघायला भेटतात. म्हणजे त्यांनी असं एक पिंजरा टाईप केला आहे मोठा. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे ठेवलेत. तर मस्त वाटतंय. मस्त आवाज वगैरे करतात. मग तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, असे त्यांनी एक असे पिंजरे केलेत 4-5 आणि त्यामध्ये ते असे पक्षी ठेवलेत. तिकडं त्या साईडला पण आहेत, त्या साईडला पण आहेत. जे 3-4 पिंजऱ्यामध्ये जर आम्हाला पोपट वगैरे दिसत होते, पण आम्ही लास्ट ह्यामध्ये बघायला गेलं तर आम्हाला बघा काय भेटलं बघायला. चक्क मोर भेटतं एवढ्या जवळून बघायला. एक नंबर वाटतंय.
फायनली आता आम्ही ट्रेकला स्टार्ट केलंय. आता तिथून तो मेन डांबरी रस्ता संपून आता इथं अशा पायऱ्याच स्टार्ट होतात. मस्त वाटतं एकदम सकाळी चालायला वगैरे. मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला बोललो माझ्यासोबत श्रेयश आहे, रोहित आहे आणि आरती. कसं वाटतंय सगळ्यांना? सांगा कसं वाटतंय काहीतरी. काहीच मी तुम्हाला मगाशी बोललो मी रसायनीमध्ये असताना की माझ्यासोबत श्रेयश, रोहित आणि आरती आहे. तर कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आणि आज शिवजयंती आणि वातावरण खूप मस्त आहे. तर तुला कसं वाटतंय? काल पाऊस पडलाय तर वातावरण एकदम सुंदर आहे. तेच सगळी माती विती मोहली आहे, चालायला मस्त वाटतंय. बेटा, तुमसे ना हो पाएगा. हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है. तुमसे ना हो पाएगा. तर गाईज खूप दिवसातून किल्ल्यावरती आलोय, त्यामुळे खूप दम लागतोय. आणि इथं अचानक अशी एक डायरेक्ट टेकडी छोटीशी, त्यामुळे चढायला पण असा श्वास खालीवर होऊन जातोय. आणि आपल्याला तिकडे तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, तिथं मला किल्ल्यावरती भगवा फडकताना दिसतोय. चला लवकर भेटू वरतीच. किल्ल्याचा इतिहास असा आहे की पुरंदरच्या तहामध्ये जर तुम्हाला माहीत असेल की 24 किल्ले म्हणजे त्यांचा तह झालेला, तर त्यामध्ये ह्या किल्ल्याचा पण समावेश आहे. एक छोटासा पॅच आहे आणि या पॅचवरून पूर्ण मुंबई गोवा हायवे दिसतोय. आणि या गाड्याचा मेन यूज मी जी मुंबईहून चौल असं एक बंदर होता आधी, तिकडे जे वाहनं जात होती त्याकडे लक्ष ठेवण्यासाठी या गाड्याचा मेन यूज केला जायचा असं इतिहासामध्ये सांगितलं जातं. तर रोहितने केक आणलाय. येस. तर काय जातं इथं रेस्ट करतोय आम्ही, थांबलो जरा आणि इथून मस्त व्ह्यू दिसतोय खाली, मस्त हायवे दिसतोय, मस्त वारा सुटलाय.
आणि ह्या कर्नाळा किल्ल्यावरून टोटल 4 किल्ले दिसतात. तर पहिला इर्शालगड, दुसरा माणिकगड, परत कलावंती आणि प्रबळगड, हे असे टोटल 4 किल्ले दिसतात. पण आता सकाळचं थोडं धुकं आहे त्यामुळे ते दिसून नाही येते. बघू आता वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत एन्जॉय. फायनली आपण पोहोचलो. लय भारी वाटतंय. गाईस तुम्हाला हा सुळका दिसतोय ना, त्याला आधी इतिहासामध्ये पांडूचा बुरुज नावाचा सुळका या नावाने ओळखलं जायचं. आणि ह्या सुळकाची साधारण उंची 125 फूट आहे. या किल्ल्यावरती 1248 ते 1318 पर्यंत देवगिरी यादव यांचे राज्य होते. नंतर 1318 ते 1348 या दरम्यान या किल्ल्यावरती निजामांचे राज्य होते. निजामांकडून हा किल्ला गुजरातच्या फौजेने पोर्तुगीजांच्या साहाय्याने मिळवला. पण परत निजाम चालून आला असता म्हणून गुजराती शासनाने कर्नाळा किल्ला पोर्तुगीजांना बहाल केला. पुढे पोर्तुगीज आणि निजाम यांच्यामध्ये झालेल्या मैत्री तहात वार्षिक 1750 पाऊंड या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामांकडे सोपविला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. त्यानंतर पुरंदरच्या तहात मोगलांना देण्यात आलेल्या 23 किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. महाराजांच्या सैन्याने इसवी सन 1670 मध्ये पनवेल जवळच्या रांगांपासून मराठ्यांनी गडाला वेढा घालायला सुरुवात केली आणि विजय मिळवला. पुढे मोगलांनी संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला जिंकला. त्यानंतर 1740 ला किल्ल्यावरती पेशव्यांचे नियंत्रण आले. तेव्हा अनंतराव फडके हे तेथील किल्लेदार म्हणून नेमण्यात आले होते. अनंतराव फडके म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा. 1803 मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वतीने गडाचा ताबा घेतला. जर गाईज व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर सबस्क्राईब करा आणि भरपूर सबस्क्राईब करा. बस एवढंच होतं. पीस.